हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सगळे? गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि बघा इथे सकाळचे 6 वाजल्यात आणि अंधारच आहे. खाली बघा, काल देवीची पूजा होते, त्याचं ते डेकोरेशन होतं. आणि आज मुलीला ना टिफिनला फ्राईड राईस दिलं होतं. आणि सकाळचं सगळं नाश्ता वगैरे आवरून ना मी हे बघा इथलचा एक कोपरा आवरून घेतला. आता मकर संक्रांती जवळच आहे, तर म्हटलं थोडं थोडं आवरूया आणि किती छान वाटतंय. आणि ना जॅमची बॉटल खाली झाली होती, तर त्याला धुवून मी थोडासा मनी प्लांट लावते बघा, तिथे मोठी बॉटल मध्ये लावलाय, तिथूनच कट करून मी इथे छोटस असं लावलं आहे मनी प्लांट. आणि खूप छान वाटत होतं, मला खूप आवडला कोपरा, तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करते. आणि अशा प्रकारे मी माझं किचनला डेकोरेट करत असते. तर इथे ना सकाळी मी बनवले होते आलूचे पराठे. दोन्ही मुलींना जायचं होतं शाळेत, तर म्हटलं आज त्यांना आलूचाच पराठा देते. त्यांना मी आलूची चटणी नाही बनवून घेतली, डायरेक्ट म्हटलं आज पराठे बनवते. तर इथे ना आलू मॅश करून त्याच्यामध्ये सगळे मसाले वगैरे आणि कोथिंबीर असं टाकून दिलं होतं. आणि डायरेक्ट असे पराठे बनवायला घेतले होते. आणि चटणी बनवून आपण पराठे बनवतो ना, ते पण खूप छान लागतात. आणि असे पण खूप छान झाले होते. तर त्या दोघांना मग मी असं मस्त नाश्ता बनवून दिला आणि त्यांच्या टिफिनला पण मी आलू पराठेच दिले होते. आणि मग दुपार झाली होती आणि सगळ्या अंघोळ केलं, तसेच केस बांधले होते कामाच्या गडबडमध्ये. तर बघा माझा अवतार. आणि मग दुपारी मी बनवायला घेतलं होतं मटर पनीर आणि ते भात पण लावला होता. तर मग आणि वाटाणे पण शिजायला टाकले होते आणि काजूला ना थोडं गरम पाण्यात टाकलं होतं. आणि ते मसाला रेडी करते म्हटलं तिथपर्यंत. आणि ना सगळे कामं आवरून घेते मी अगोदर. आणि फक्त भाजी वगैरे करायची असते दुपारी, तर भाजी उशिरा करते. तर म्हटलं मटर पनीर करूया आजच्या भाजीमध्ये. तर आणि ते मसाला रेडी करत होते. आणि दुपारी ना सगळे काम होऊन जातात, तर खूप छान असं मस्त वाटतं. आणि इथे ना मी स्वामींचे गाणे ऐकत ऐकत काम करत होती. तर सांगा बरं मी कोणतं गाणं म्हणते स्वामींचं. आणि खूप छान असं प्रसन्न वातावरण वाटतं जेव्हा स्वामींचे गाणे मी ऐकते तर. आणि काही मसाल्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर नाही केली, मग डायरेक्ट मी मसाला वगैरे वाटून पनीर आणि मटर टाकून दिले. आणि जर का तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा, मी खरंच तुमच्यासोबत रेसिपी शेअर करेल. तर ती भाजी झाली होती आणि आता त्याच्यामध्ये कोथिंबीर पण टाकून दिलं. आणि छान अशी भाजी झाली होती पनीरची आणि खूप टेस्टी झाली होती. तर इथे पनीरची भाजी, भात, चपाती आणि लच्छा प्याज बनवला होता. त्याची रेसिपी पण काही शेअर करता आली नाही तुमच्यासोबत. तर कसा वाटला व्लॉग? आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. चला मग बाय.